आपणा सर्वांना मी नमस्कार करतो. भगवद्गीतेच्या म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या आपण 157व्या भागामध्ये आता आलो आहोत. आणि मागच्या वेळेस आपण 16 मार्चला मंगळवार रोजी आपलं प्रवचन घेतलं होतं. त्यानंतर यावेळेस बरेच दिवस गॅप गेलेला आहे, म्हणजे जवळजवळ 25 दिवसाचा गॅप गेलेला आहे. काही हरकत नाही, पण भगवंताची इच्छा असली की तो सारी कामं ही सुकर करून घेतो. सारी सृष्टीच त्याच्या इशाऱ्यावर चालते, त्याच्या प्रेरणेने चालते, त्याच्या प्रेमाने चालते आणि त्याच्या कृपेने चालते, आपल्याला माहिती आहे. तसंच हे जे प्रवचन आहे त्याच्या कृपेनेच होत आहे, तोच त्याचा करता करविता आहे. आणि आपण अध्याय 16वा जो आहे दैव असुर संपत्ती भागयोग हा आपण बघतोय सध्या. त्या अध्यायाला आपण नुकतीच सुरुवात केलेली आहे आणि पहिल्या श्लोकापर्यंत पण आपण पोहोचलेलो नव्हतो. मागच्या वेळेस पर्यंत आपण 36 ओव्या या आपण पाहिल्या होत्या, ज्या ओव्यांमध्ये आपण पाहिलं होतं की संत श्री ज्ञानेश्वर आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेनुसार महाराष्ट्रातील नेवासे जे आहे तिथे ते ही ज्ञानेश्वरी 700 वर्षापूर्वी त्यांनी सांगितली. आणि त्यांचं ज्ञानेश्वर माऊलींचं असं वैशिष्ट्य आपण पाहिलं अनेक अध्यायांमध्ये की ज्ञानेश्वरीची सुरुवात करण्यापूर्वी ते आपल्या गुरूंना वंदन करतात. तेथे जमलेले जे संत श्रोते आहेत त्यांना वंदन करतात आणि अतिशय नम्र भाव घेऊन ते आपल्या गुरूंचं कौतुक करतात, गुरूंची स्तुती करतात. आणि गुरुकृपेने मला हे जमतंय आणि गुरुकृपेशिवाय मला हे अशक्य होतं, अशा आशयाचं असा संदर्भ येईल आणि हा संदर्भ स्पष्ट व्हावा अशा हेतूने ते काही ओव्या रचतात आणि त्या ओव्या रचलेल्या आपण पाहिलेल्या आहेत आणि त्या आपण प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला त्या आपण ऐकलेल्या आहेत. तर मागच्या 36व्या ओळीमध्ये पाहिलं होतं आपण की माऊली असं म्हणतात की एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी जर सूर्य उगवला तर ते अंधार राहील काय. तसं गुरु मला भेटले आणि गुरूंच्या कृपेमुळे माझ्याकडून हे गीतेचं साध्या मराठी भाषेमध्ये त्याचा अर्थ सांगणे आणि उदाहरणासहित सांगणे आणि ती जीवनात कशी आणावी हे सांगणे हे मला सहज सोपं होऊन जाईल. कारण गुरुकृपा माझ्यावर झाली आहे तर मला अशक्यप्राय असं काय असं ते म्हणतात. आता आपण 37व्या ओळीपासून सुरुवात करूया. ते म्हणतात किंवा अंधाराच्या भट्टीला जर सूर्य आला तर तो अंधकारात जगाला प्रकाश देणारा होणार नाही काय. ज्या देवाचा अमर्याद मोठेपणा पाहिला असता, ज्यापुढे एरवी खूप मोठे दिसणारे विश्व पण परमाणूपेक्षा लहान परिणामाचे रूप धारण करू शकत नाही. या विश्वाची भगवंताशी तुलना केली तर परमाणूच्याही वजनाचे भरत नाही. देवाच्या व्यापकतेपुढे विश्व शून्यच आहे, पण तो देव भक्तिभावाच्या तुलनेचा होत नाही काय. तर माऊली असं सांगतात हे सारं जर विश्व आपण पाहिलं तितकं अफाट आणि विस्तृत आहे की त्याचा मोजमाप आपल्याला करता येत नाही आणि आपण आगाऊ होऊन जातो. पण आपण जर असा विचार केला की देवाचा मर्यादपणा जर पाहायला गेलो, जो आपल्याला 11व्या अध्यायामध्ये जे भगवंतांनी अर्जुनाला भगवंत श्रीकृष्णांनी विश्वरूप दर्शन दाखवलं ते इतकं अमर्याद होतं, इतकं अमर्याद होतं. तर भगवंत म्हणतात म्हणजे माऊली म्हणतात की ते इतकं अमर्याद रूप आहे की त्याच्या पुढे जगत काहीच नाही, परमाणू पण नाही त्याच्या पुढे. हे असं आपल्या लक्षामध्ये येतं. पण असा जरी देव किती महान असला तरी एका भक्ताचा जो भक्तिभाव असतो त्या भक्तिभावाच्या भावनेमध्ये तो सहज सामावून जातो. ज्याच्या पुढे विश्व परमाणू सारखं आहे तो भक्ताच्या भक्तिभावनेच्या तुलनेमध्ये तो सहज तोलला जातो, असा हा भक्तिभाव आहे. आणि त्याच्यामुळे त्याप्रमाणे मी गीतेवर व्याख्यान देणे मी आकाशाच्या फुलांचा वास घेण्यासारखे अघटित होय. पण समर्थ अशा तुम्ही माझी गीताप्रमाणेची इच्छा पूर्ण केली पाहिजे. तर माऊली पुढे म्हणतात की आकाशाला जर फूल आलं, मग आता आपण एका झाडावरचं फूल तोडतो किंवा त्या झाडाजवळ जाऊन त्याचा सुवास घेतो, बरोबर आहे की नाही, त्याचा सुगंध येईल. ते सोपं असतं आपल्याला. तुम्ही शेडी लावाल, टेबल लावाल, खुर्ची लावाल आणि सहज घेऊ शकाल.
पण आकाशच झाड झालंय, त्याच्या टोकाला जर फुल आला असेल तर ते तोडता येईल का आपल्याला? अशक्यप्राय गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही ते? पण माऊली म्हणता की मी गीतेवर मी व्याख्यान द्यायला बसलेलो आहे, म्हणजे मी काय करतोय का आकाशाला फुल आलं ते तोडायचा मी प्रयत्न करतोय, ते शक्य आहे का म्हणे? पण हे शक्य नाही. पण तुम्ही असे समर्थ गुरु असल्यामुळे ते शक्य होत आहे. मला तुमच्यासारखे समर्थ गुरु मला भेटले निवृत्तीना, त्यावेळी मला ते शक्य आहे. ते तुम्ही माझ्याकडून करून घेणार आहेत मला माहिती आहे. ते स्तुती करतात आणि गुरुना म्हणतात की तुम्हीच करून घेणार, म्हणजे गुरुंनी काय बोलायचं कामच नाही त्याच्यामध्ये, तुम्ही करणारच आहात. विश्वास असा आहे, जसं थानुलं बाळ आपल्या आईला म्हणतं, मी काही गोंधळ केला, रडलो गागलो, तुझ्याजवळ आलं तर तुम्हाला दुधाचा पाना देणारच आहे, तू नाही म्हणणारच नाहीये. तुला आपोआप पाना फुटेल आणि तू मला दूध देईल, असं ते बाळ म्हणत असतं. त्याला इतका विश्वास असतो आपल्या आईबद्दल. तसं माऊली आपल्या गुरूंबद्दलचा विश्वास प्रकट करतात. म्हणजे मग काय झालंय की निवृत्तीनाथांची जी कृपा आहे ती आपोआपच भरेल की नाही? ती कृपा सारं प्रवचन करून घेणार नाही काय? ते अशक्य काय त्याच्यामुळे? म्हणून ते तुम्ही माझी गीता प्रवचनाची इच्छा पूर्ण केली पाहिजे, ही इच्छा तुम्ही पूर्ण करून घ्या असं. पुढे ते म्हणतात, म्हणून महाराज तुमच्या कृपा प्रसादाने गंभीर अर्थाने भरलेल्या गीतेतील श्लोकांचा सर्व अर्थ स्पष्ट विवरण करून सांगेन असे म्हणून. ही जी गीता एवढी अवघड आहे, प्रत्येक श्लोकाचा अर्थ मी सहजपणे सांगू शकेल, मला खात्री आहे हे तुमच्या कृपेमुळे शक्य आहे. तुम्हाला मी सांगू का की बरेच आता जसं हे जर आपण पाहिलं, गोंदवलेकर महाराज जे होऊन गेलेत हा साताऱ्यामध्ये, तर गोंदवलेकर महाराजांचे जे शिष्य होते, ज्यांनी पेलेकर मला वाटतं, ते प्रोफेसर होते कॉलेजमध्ये, त्यांनी त्यांच्या महाराजांकडून बरीच कृपा प्राप्त करून घेऊन ते सिद्धपुरुष झाले काळाच्या ओघात, आणि त्यांनी बरेच चांगले ग्रंथ लिहिले. आणि त्यांनी एक मोठा ग्रंथ मला वाटतं दासबोधावर का कशावर मला आठवत नाही, तो त्यांनी महाराजांच्या आज्ञेनुसार लिहायला घेतला. पण ते म्हणाले मला जमणार नाही म्हणून, आणि मग ते करुणा भागत राहिले आणि एक दिवशी त्यांना कृपा प्रसाद मिळाला की आता सहज लिहिला जाईल तुझ्याकडून, आणि तरी तो लिहिलाही लिहिला. कारण ही जी कामं असतात ना, दैवी कामं जी असतात ना, ही परमेश्वर अशा रीतीने करून घेत असतो, मी तुम्हाला सांगतो. आलं लक्षात? आणि जेव्हा आपण गुरु कार्यामध्ये मदत करायला निघतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की ते कार्य सहजगत्या होऊन जातं, त्या कार्याला प्रयास पडत नाही, इतक्या सहजतेने ती कार्य होऊन जातात, असं आपल्या लक्षात. पुढे माऊली म्हणतात, इथून मागील 15व्या अध्यायात भगवंतांनी काय त्याचा निर्देश करतात. तसे उत्तम वैद्याने रोगाच्या अंगात मुरलेल्या रोगाची परिस्फुटता करावी, त्याप्रमाणे भगवंतांनी वृक्षाच्या रूपकाने या परिभाषेने प्रत्येक प्राणी मात्राच्या मागे न कळत संसाराची उपाधी कशी लागते ते स्पष्ट केले. क्षर अक्षर या शब्दांनी संपूर्ण कार्यकारणात्मक उपाधीचे स्वरूप स्पष्ट केले. तर माऊली म्हणतात की आपण ह्यामध्ये आलो, दैव असुर संपत्ती भाग येऊ, म्हणजे दैवी गुण कोणते आणि असुर गुण कोणते. पण 15व्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलंय माऊली, त्याच्याकडे आपलं थोडं लक्ष नेतात. ते म्हणतात 15व्या अध्यायामध्ये आपण संसाराला उलट्या झाडाचं रूपक दिलं होतं, हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगताना केलं होतं. उलट झाड असू शकत नाही हे आपल्याला माहिती आहे, पण संसार हा तसा असतो, आणि त्या संसाराचं रूपक दिलं होतं आणि त्याच्यातून बाहेर पडायचा पण आपल्याला मार्ग सांगितला होता. जसं एखाद्या वैद्याकडे आपण गेलो, एखादा रोगी गेला तर वैद्य काय करतो, त्याला चिकित्सेने तपासतो आणि मग त्याच्या रोगाचं निदान करतो आणि त्याला काय अपत्य झाली ते सांगतो. तसं श्रीकृष्णाने उलट्या झाडाची उपमा देऊन आपल्याला संसाराबद्दलची माहिती सांगितली, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं भक्ती मार्गातून हे पण आपल्याला सांगितलं, मोक्षाकडे कसं जायचं हे ते इथे सांगतात. आणि शर अक्षर पुरुष याबद्दल पण त्यांनी आपल्याला 15व्या अध्यायात माहिती दिली. क्षर म्हणजे जो शरीरामध्ये आलेला जीवात्मा, तो शर म्हणजे दरवेळी जन्म घेतो येतो जातो. अक्षर म्हणजे तो, आणि जो परमात्मा उत्तम परमात्मा आहे दोघांच्या मधला, म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये जो असतो, जेव्हा आपण गाढ निद्रेमध्ये अस्पष्ट असा तो अक्षर, आणि उत्तम परमात्मा म्हणजे मूळ परमात्म्याचं स्वरूप सारे एकच आहे, पण अवस्थेमुळे आपण त्याला वेगवेगळे म्हणतो. हे आपण सारं 15व्या अध्यायामध्ये पाहिलं आहे, असं माऊली आपल्याला इथे आठवण करून देतात. पुढे ते असं म्हणतात, आणि अविनाशी असा जो देहातील जीवात्मा तो पुरुष या शब्दाने स्पष्ट केला आहे.
व त्याने चैतन्याला मायेच्या उपाधीने आकार दिला. ते पुढे सांगतात की आपला जो जीव आहे, हा जो देह आहे, या देहामध्ये जो आत्मा आहे तो कसा आहे, त्याला पुरुष म्हटलेला आहे की तो सारं करून घेतो, तो करताय. आत्म्याला काय म्हटलेलं, पुरुष म्हटलंय. आणि देहाला काय म्हटलं, क्षेत्र म्हटलेलं. हे आपण जाणतो, मागच्या अध्यायांमध्ये पाहिलेलं आहे. आणि या पुरुषाने त्याचं जे चैतन्य म्हणजे त्याची जी शक्ती आहे, चैतन्य शक्ती, त्या चैतन्य शक्तीने काय केलेलं आहे की त्यांनी माया जी आहे त्याची त्या पुरुषाची जी माया आहे, त्या मायेने काय संसार थाटलेला आहे हे आपण पाहिलं. ती माया त्याला गुरफटून राहते म्हणून या पुरुषाला स्वतःच विस्मरण होतं की तो स्वतःच परमात्मा आहे, तो विसरून जातो, हे पण आपण पाहिलेलं आहे. आणि मग 15व्या अध्यायामध्ये तो जो श्लोक आहे, दैवमय पुरुष लोक क्षराक्षर एवच्च शर सर्वाणी भूतानी उडस्तर्श उच्चते. हा जो श्लोक आहे म्हणजे याचा अर्थ काय की शर, अक्षर आणि उत्तम परमात्मा यातला भेद जो आपल्याला मागच्या अध्यायात जो मागा मी तुम्हाला सांगितला, तो माऊलींनी स्पष्ट केला होता. तर माऊली सारं का सांगताय, हे विवेचन का करताय मागच्या अध्यायात, हे आपल्याला पुढे लक्षामध्ये येईल. ते ज्यावेळी येईल त्यावेळी आपण तुम्हाला सांगण्यात येईल, काही ओव्यानंतर ते तुम्हाला समजेल की माऊली थोडे मागे का जात आहेत, मागची उजळणी का करून घेत आहेत आपल्याकडून. आलं लक्षात तुम्हाला. त्यानंतर आत्मतत्व जे परब्रह्म ते देखील उत्तम पुरुष शब्दाच्या द्वारे उत्तम रीतीने स्पष्ट केले. म्हणजे की जे परब्रह्म परमात्मा आहे, ज्याच्यापासून आपण सारे बनलो, त्याचाच एक भाग म्हणजे आत्मा आहे, एकच आहे. परब्रह्म आणि परमात्मा एकच आहे. हे कसं ते पण मागच्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं होतं. आणि परब्रह्म आणि परमात्म्याची गुरु केल्यानंतर आणि गुरुनी सांगितलेल्या निर्देशानुसार आपण चालल्यानुसार परब्रह्माची प्राप्ती म्हणजे मोक्ष कसा प्राप्त होतो हे पण आपल्याला मागच्या अध्यायामध्ये पाहिलं. तसं पाहिलं तर काय झालं की तिथे गीता संपलेली होती खरं म्हणजे. गीता पुढे 16व्या 17व्या 18 अध्याय रचायची काय गरज होते, असा एखाद्याला प्रश्न पडावा. की त्या मार्गाने गेल्यानंतर, गुरु केल्यानंतर गुरूंच्या उपदेशानुसार आपण साधना आणि जीवन जगायला लागलो तर परमात्म्याची प्राप्ती म्हणजेच मोक्ष, सिद्ध अवस्था किंवा कैवल्य सारे समानार्थी शब्द आहेत. हे आपल्याला किंवा आत्मसाक्षात्कार ही अवस्था आपण प्राप्त करू शकतो, हे आपण 15व्या अध्यायात पाहिलेलं आहे. मग 16वा 17वा 18 अध्याय का रचला आहे, असा प्रश्न पडावा म्हणून ते विवेचन करतायत. अलग लक्षात तुम्हाला. म्हणून आता 16व्या अध्यायात पुढे ते म्हणतात आत्मप्राप्तीचे अगदी अंतरंगातले पण अचूक जे साधन ते ज्ञान भगवंतांनी 15व्या अध्यायात सांगितलं. म्हणतात 16व्या अध्यायात निरूपण करण्यासारखे काहीच राहिले नाही. गीतेचा प्रतिपाद्य विषय 15 अध्यायात पूर्ण झाला. आता गुरु शिष्याच्या परस्पर स्नेहामुळे ती गोष्ट पुन्हा सांगावी लागेल. ते काय म्हणतात की 15व्या अध्यायात मी सगळं सांगूनच टाकलेलं आहे की ज्या 4 मार्गांनी परमेश्वर प्राप्त होतो हे गीतेमध्ये सांगितलं. म्हणजे एक ज्ञानयोग. ज्ञानयोग म्हणजे काय, स्वतःचा शोध घेणे की मी कोण आहे, हा त्याला ज्ञानयोग म्हणतात. दुसरा आपला हा ध्यानयोग जो आपण करतो, भक्तियोग आणि कर्मयोग. हा ते कर्मयोग म्हणजे आपली कर्म परमेश्वराला अर्पण करायचे आणि कर्मयोग करायचा. भक्तियोग म्हणजे परमेश्वराची भक्ती करायची, नामस्मरण आहे, सदग्रंथ वाचन आहे, सगुण भक्ती आहे. भक्तीमध्ये अनेक प्रकार आहेत. आणि योग म्हणजे जे आपण साधना करतो, ध्यानधारणा करतो, हे 4 मार्ग सांगितले आणि त्याच्यात येणारे अडथळे, त्याची प्राप्ती हे सगळं सांगून झालेलं आहे पहिली 1 ते 15व्या अध्यायामध्ये. आता पुढे काय तशी गीता तर संपलेली, तरी मग हा पुढचा 16वा अध्याय मी का घेतोय, तर गुरु शिष्यामध्ये जे प्रेम आहे, त्यांच्यामध्ये जो स्नेह आहे, त्यामुळे तो अध्याय आलेला आहे. कारण काय होतं की जरी गुरुने सगळं सांगितलं तर शिष्याला प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्याला काही ना काही शंका राहतच असतात. अलग लक्षात. आणि त्या शंका त्याच्या मनात कुठेतरी असतात आणि गुरुंना ते कळत असतं आणि म्हणून गुरु परत परत ते सांगत असतात, बोलत असतात, असा इथे अभिप्राय. मग याप्रमाणे भगवंताने अर्जुनाला पुष्कळ समजावून सांगितले. भगवंतानी 15व्या अध्यायात अर्जुनाला सर्व ज्ञान सांगून टाकले असल्यामुळे त्याच्यासाठी 16व्या अध्यायाची योजना करण्याची जरुरी नव्हती. पण इतर मुमुक्षूंसाठी ही योजना करावी लागली. म्हणजे सारी गीता संपली. गीता म्हणजे परमेश्वराचा उपदेश, तो सारा संपलेला आहे, अर्जुनाला कळालेला आहे. पण इतर जे मुमुक्षू साधक आहेत, त्याच्या हजारो वर्ष पुढे गीता ऐकणार आहेत, वाचणार आहेत, त्यांना जे प्रश्न पडतील
त्या प्रश्नांची उत्तरं देता यावी म्हणून 16वा 17वा आणि 18वा अध्यायाचं प्रयोजन करण्यात आलेलं आहे, असं इथे माऊली आपल्याला प्रतिपादन करतात. आणि तुम्हाला खरं सांगू का, हा 16वा अध्याय अतिशय सुंदर आहे, खूप सुंदर आहे. 17वा अध्याय त्याहूनही सुंदर आहे, 18वा त्याहूनही सुंदर आहे. हे तिघांमध्ये कोण सुंदर असं काही सांगता येईल? आलं की लक्षात? म्हणजे लग्नाला उभी राहिलेली मुलगी मुलगा दाखवायला आल्यावर जास्त सुंदर दिसत होती का, तिचं ते एंगेजमेंट झाली साखरपुडा झाला त्यावेळी सुंदर दिसत होती का, लग्नात प्रत्यक्ष उभी त्यावेळी जास्त सुंदर दिसत होती? असा प्रश्न कोणी विचारू नका. तिची सारीच रूप सुंदर होती. एक भौतिक जगामधलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. तसं तो जो भगवंत आहे त्याने जे हे जे अध्याय रचले ते एकापेक्षा एक सरस आहे. आपण कंपॅरिझन करू शकत नाही. गणपती आपल्या घरी 10-11 दिवस असतो किंवा गौरी आपल्याकडे 2.5 दिवस असतात, तर गौरीचं किंवा गणपतीचं कोणतं रूप चांगलं आहे? प्रत्येक वेळी वेगवेगळं आणि छान रूप दिसतं आपल्याला. आणि आपल्यालाच प्रश्न पडतो की त्याच्याबरोबर आपण काढलेल्या सेल्फीमध्ये ही गौरी छान का ती गौरी छान, का मी छान दिसते का आणि गौरी बरोबर मी छान दिसते? सगळेच फोटो छान असतात, आपल्याला कंपॅरिझन पण करता येत नाही. तसं त्या अध्यायांचं खरं आहे. खरं काय माहितीये का, मी तुम्हाला सांगू का, की अध्याय परत परत ऐकावी, परत परत वाचावीत. मधून मधून जसं आपल्याला वेळ मिळेल ना, तसं आता आपण 20-22 दिवसांनी काहीतरी भेटलो असेल, पण रोज 10 मिनिटं गीता ऐकावी, प्रवचन ऐकावं, ते मनन चिंतन करावं. ऐकून 2-4 ओळी ऐकले त्याच्यावर चिंतन करावं. मग ते ठासतं हृदयामध्ये, ते आतमध्ये बिंबतं आणि मग त्या आचरणामध्ये येतं. आणि आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की अरे आपल्या जीवनामध्ये बदल व्हायला लागलेला आहे. आपलं आचरण, वागणं, बोलणं, उच्चार, विहार, आहार सगळं बदलायला लागलेलं आहे. आणि जीवनामध्ये असा सहज बदल होतो. जणू काय अमृताची गंगा आपल्या आतमध्ये पाझरते असं आपल्याला जाणवायला लागतं. आणि हा जो सुगंध आतमध्ये पसरतो, हा सगळीकडे बाहेरून सगळ्यांना मिळायला लागतो. आणि मग आपल्या सहवासात येणाऱ्या लोकांना देखील आनंद व्हायला लागतो. आणि सुगंधाने अत्तराने अत्तर लावित जावे, याप्रमाणे ईश्वर निष्ठांची मांदियाळी, असं ते आपण पसायदानामध्ये म्हणतो, ईश्वरावर निष्ठा ठेवणाऱ्या लोकांचा समूह तयार होऊन जातो आणि ते एकामेकाला सुख देत आनंदाने जीवन जगायला लागतात. असं ते आपोआप व्हायला लागतं. असं याचं खरं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला सांगायचं अतिशय सहज होतंय, त्यात करायला काही लागत नाही. त्याच्या सत्संगात राहिल्याने, साधनेत राहिल्याने ते करून घेतलं जातं, असा खरा त्याचा अर्थ आहे. पुढे ते काय म्हणतात ते पाहूया. 15व्या अध्यायाच्या उपसंहारात भगवान म्हणाले, हे मर्म जाणणाऱ्या अर्जुना, मला पुरुषोत्तमाला ज्ञान या साधनाने भेटतो तो माझ्याशी ऐक्याला प्राप्त होतो. तोच पुरुष सर्वज्ञ आणि तोच भक्तीची परिसीमा आहे. तर 15व्याचा अर्जुनाला सांगितलं की असा जो पुरुष आहे, जो ज्ञान प्राप्त करतो, तो मला ऐक्य पावतो आणि तोच भक्तीमधला सर्वश्रेष्ठ पुरुष आहे, हे मी तुला सांगितलेलं आहे अर्जुना. हे तू लक्षामध्ये घे. असे त्रैलोक्य नायक श्रीकृष्णाने 15व्या अध्यायातील किंवा मामे वसो मुडो जनाती पुरुषोत्तम सर्वविध भाजित मा सर्व भावेन भारत इति गुह्यतम शास्त्रमिद मुक्तम मयानत एतव बुद्धवा बुद्धिमानसत उत्कृष्टच भारत. आता याचा अर्थ काय, ते काय म्हणतात? या अखेरच्या 2 श्लोकामध्ये असे सांगितलंय, यात ज्ञानाचे वर्णन केले. 15व्या अध्यायाचे 2 जे श्लोक होते त्याच्यामध्ये मी ज्ञानाचं खऱ्या अर्थाने वर्णन केलेलं आहे. प्रपंचात किंवा संसाराचा घोट घेऊन आत्मसाक्षात्कार होत असतो. द्रष्टाही घोट घेतो, द्रष्ट्याचाही घोट घेतो. म्हणजे तो आपणच ब्रह्मस्वरूप होतो. तो जीवाला आनंद साम्राज्याचा पट्टाभिषेक करतो. म्हणजे माऊली काय सांगतात की त्या 15व्या अध्यायाच्या शेवटामध्ये ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होतं, आणि जो ब्रह्मज्ञानी झालेला आहे तो आणि परमात्मा एक होऊन जातो, हे मी सगळं सांगितलेलं आहे तुला. आणि तो एक आनंदाच्या साम्राज्याचा तो एक मोठा राजाच होऊन जातो, अशा अवस्थेला तो पोचतो, हे मी तुम्हाला खरं सांगितलंय. संसाराचा संन्यास करून ब्रह्म साक्षात्कार होताच तो ब्रह्मात मिसळून जातो, त्यालाच ब्रह्मानंद प्राप्त. म्हणजे संसारातून मनाने बाहेर पडून, संसार तर आपल्याला करायला लागतो, काय तर शरीर आहे, त्याला जेवण आहे, कपडे लागते, राहायला जागा लागते, त्या संसाराचं. पण संसारामध्ये आपण तटस्थ भावनेने वागतो आणि आपल्याला इकडे आत्मप्राप्ती झालेली असते.
आणि आत्मप्राप्ती झाल्यानंतर म्हणजे ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर तो ब्रह्मामध्ये म्हणजे परब्रह्म परमात्मामध्ये मिसळून जातो आणि तो ब्रह्मानंदाचा आनंद प्राप्त करून घेतो असं माऊली सांगतात. आणि हे 15व्या अध्यायामध्ये मी शेवटी शेवटी सांगितलं असं ते परत ठासून सांगतात. असा आत्मप्राप्तीचा दुसरा उपायच नाही, म्हणून या उपायानंतर सर्व ज्ञानाचा राजा हो असे भगवान अर्जुनास म्हणतात. असा जो मी तुला अर्जुना मार्ग सांगितला मागे, तो आत्मप्राप्तीचा मार्ग अनुसरून एखाद्याने आत्मसाक्षात्कार करून घ्यावा आणि ज्ञानाचा राजा होऊन जावे, ज्ञानी होऊन जावे असं मी तुला सांगितलं आहे. आणि इतरांना मी तेच सांगतोय असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. पूर्वी जे आत्मजिज्ञासू होऊन गेले त्यांनी स्वसंतोषाने या ज्ञानावरून आपल्या प्राणाची कुरवंडी केली. अशा ज्ञानप्राप्तीसाठी तू आटोकाट प्रयत्न करावा असे भगवंताच्या अर्जुनास सांगणे. भगवंत म्हणता याच्यापूर्वी पण खूप आत्मज्ञानी होऊन गेले, पुढे पण होते, पण अर्जुन तू असं आत्मज्ञान मिळव आणि आत्मज्ञानी आत्मसाक्षात्कारी पुरुष हो असं मी तुला सांगतोय. आता ज्याबद्दल आवड उत्पन्न होते त्याच क्षणी ती पुढे पुढे पाऊल टाकू लागते आणि त्यालाच प्रेम असे म्हणतात. पुरुषोत्तम योगरूपी ज्ञानाबद्दल तुला आवड उत्पन्न झाली, त्या आवडीने बरीच मजल मारली, म्हणजे त्या ज्ञानाबद्दल तुला प्रेम आहे असे भगवंताचे अर्जुन सांग. तर भगवंत काय म्हणतात, एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये येते आणि त्याच्याबद्दल आपल्याला आवड निर्माण होते. आवड निर्माण झाली की ती गोष्ट आपण परत परत करायला लागतो. जसं एखाद्या महिलेला वाटतं की मला स्वयंपाकाचे काही पदार्थ नव्याने शिकायचे, चायनीज पदार्थ बनवायला मी शिकलेच नाही, ती कोणाकडून तरी ऐकते, मग बनवून बघते, मग तिचं घरात थोडं कौतुक होतं, मग तिला त्याच्याबद्दल प्रेम वाटतं, ती परत अजून 2-4 पदार्थ शिकते, अजून कौतुक होतं, अजून शिकते आणि मग ती आवड ती पूर्णत्वाकडे जायचा प्रयत्न करते. कुठल्याही बाबतीमध्ये असं होतं ना, एक प्रेम निर्माण होतं, सतत ती गोष्ट करून आपल्याला प्रेम निर्माण होत असतं. तर अर्जुना तसं तुला हा जो पुरुषोत्तम योग मी सांगितला की परमात्म्याची त्याच्याबद्दल तुला आवड निर्माण झालेली, तर तू ती आवड पूर्ण कर. पुरुषोत्तम योग म्हणजे परमात्म्याचं स्वरूप जाणून घे असं मी तुला सांगतो. असं हे अर्जुना तू लक्षात घे. पुढे ते म्हणतात, म्हणून जिज्ञासूपैकी ज्यांना ज्ञानाबद्दल खरी प्रीती उत्पन्न झाली नव्हती त्यांना ज्ञान कसे मिळवाय आणि मिळाल्यावर ते कसे टिकवा हा विचार पडला. तर अनेक जिज्ञासू कृष्ण भगवान म्हणतात किंवा माऊली, अनेक जिज्ञासू येतात आणि त्यांची इच्छा असते की आत्मज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. आता 2 भाग आहे, आत्मज्ञान मिळण्याकरता गुरु पाहिजे, आता गुरुही भेटलाय, गुरूंच्या साधनेप्रमाणे आपण चाललोय आणि मग आत्मज्ञान गुरुंनी कसं मिळवाय शिकवलं, आत्मज्ञानही प्राप्त, पण आत्मज्ञान टिकवावं कसं हा एक अजून एक प्रश्न आहे. आत्मज्ञानी तर झालाय, ते टिकवायला तर पाहिजे. श्रीमंती आली घरात, वडिलोपार्जित एखादी मोठी जागा विकली आणि 3-4 कोटी रुपये आले हातामध्ये, अशी कल्पना करा. अहो पण ते पैसे वापरायचे कसे हे तर कळलं पाहिजे, नाही तर पैसे काय फटाफट संपून जातात. आपण दैनंदिन जीवनात बघतो पैसे वापरण्याचं ज्ञान पण असायला लागतं. एखादा माणूस चांगला बी झाला, MS झाला, नोकरी, पण ती नोकरी कशी टिकवायची हे त्याला समजायला लागतं. ऑफिसमध्ये कसं वागलं बोललं पाहिजे, कशी नोकरी टिकवायला पाहिजे हे ज्ञान शिकायला लागतं. मुलगी लग्नाला आली म्हणजे सगळ्या मॅरेज ब्युरो मध्ये आपण नाव नोंदवतो, नातेवाईकांना सांगतो, मुलं बघायला येतात, हे होतात, सगळं होतं, लग्न जुळतं, लग्न होतं देखील आणि एके दिवशी ती मंडपामधून तिची विदाई पण होते. आता तिकडे गेल्यावर संसार कसा टिकवायचा हे तिला शिकवायला लागतं, बरोबर आहे की नाही? तसं ज्ञान कसं टिकवायचं हे देखील शिकवायला लागतं अर्जुना, हे तू लक्षामध्ये घे. कारण जिज्ञासूला 2 प्रश्न असतात, पहिल्यांदा ज्ञान कसं मिळवायचं हा प्रश्न आहे आणि ज्ञान टिकवायचं कसं हा प्रश्न आहे. त्या दोन्ही प्रश्नांची मी तुला उत्तर सांगणार आहेत असं भगवंत म्हणतात. जेणेकरून ज्ञान उत्पन्नच होत नाही, उत्पन्न झाल्यास ते आडमार्गाला लागते, ते ज्ञान वाईट की चांगले हे समजावे म्हणून व ज्ञानाला विरुद्ध असणाऱ्या गोष्टी जाणून आणि त्यांना मार्गाला लावण्याचा विचार करू व सर्व प्रकारे ज्ञानाला हितकारक आणि पोषक तेच करू. तर तुम्ही लक्षात घे अर्जुना की ज्ञान मिळवणं फार अवघड आणि मिळालं ज्ञान तर ते आडमार्गाला लागू नये, ते टिकावं, वाढावं, पोषक प्रमाणे ते इतरांच्या उपयोगी पडावं. मग त्याच्याकरता काय काय चांगलं करायचं ते मी तुला सांगणार आणि ते वाया जाऊ नये म्हणून काय करू नये ते पण मी तुला सांगणार. त्याच्याकरता चांगलं काय तेही मी तुला सांगतो आणि ते वाया जाऊ नये म्हणून काय तेही मी तुला सांगतो. जसं आपल्याला आपले वडील, आजोबा, आजी हे सांगतात, अरे बाबा आता नोकरी लागली, पहिल्या नोकरीचा पगार तू आई वडिलांना आणून दिला,
त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, सगळ्यांना घरात मिठाई वाटली, फार चांगलं केलं मुली मुलगा. पण पैसे कसे बचत कर, पैसे कसे खर्च कर, हे तुला आता मी काही माझ्या अनुभव सांगते गाठडीमध्ये, तर तू ऐकून घे. ते काय केलं म्हणजे ते टिकतील आणि काय नाही केलं म्हणजे टिकणार नाही, हे दोन्ही तुला मी सांगते. कारण वाईट आणि चांगलं दोन्ही सांगितल्याशिवाय त्यातला भेद तुला कळणार नाही. असे आपले पूर्वज आपल्याला सांगत असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये असं आपण बघतो. तसं इथे भगवंत अर्जुनाला सांगता की तुला मी दोन्ही गोष्टी सांग, ज्ञान मिळालं तर टिकवायचं कसं आणि ज्ञान वाया जाऊ नये म्हणून काय करायचं ते मी तुला सांगतो. ज्या संपत्तीमुळे ज्ञानाचा पुनर्जन्म, आत्मप्राप्तीचा आनंदही वाढतो, ती दैवी संपत्ती मोठ्या महत्वाने भगवंताने करून सांगितली. आणि अज्ञानाला अंकित होऊन जी रागद्वेषांना थारा देते त्या भयंकर आसुरी संपत्तीचे वर्णन केले आहे. आता माऊली काय म्हणतात की अशी संपत्ती मी तुला सांगतो की ज्याच्यामुळे ज्ञानाचा पुनर्जन्म होतो. तर ज्ञानाचा पुनर्जन्म हा काय प्रकार आहे? मागच्या जन्मात एखाद्याला ज्ञान मिळालं, परत या जन्मात गुरु करायलाच लागतो. बरे थोडा काळ असतो तो, कारण मागचं गाठोडं भरलेलंच असतं ना, नुसतं ते वरची गाठच सोडायची असते. त्यांचं मागचं गाठोडं कमी असतं, त्यांना जरा जास्त साधन, पण पुनर्जन्म होतो ज्ञानाचा, असा त्याचा अर्थ आहे. अलग लक्षात. ह्या कुठली संपत्ती वापरली म्हणजे ज्ञानाचा पुनर्जन्म होईल, या जन्मामध्ये ज्ञान मिळेल, ते मी तुला सांग. अशी कोणती दैवी संपत्ती आहे की जी वापरायला पाहिजे, ती पण मी तुला सांगतो. आणि अशी कोणती आणि अज्ञान वाढेल आणि ज्ञान मिळणार नाही अशी कोणती आसुरी संपत्ती आहे जी भयंकर आहे, ती पण मी तुला सांगतो. दोन्ही सांगतो. म्हणजे कसं आहे की चांगलं आणि वाईट दोन्ही सांगितलं तर माणसाला कळतं की चांगलं काय आणि वाईट काय. जसं दुःखाचे दिवस पाहिल्यावर कळतं माणसाला की सुख हे टिकवायला पाहिजे आणि दुःख निर्माण होईल अशी कर्म करू नये आपण. साधं सरळ आहे की नाही अगदी. हे आपल्याला जसं कळतं तसं ते भगवंत इथे आता काही छान उपदेश करणार आहेत. पुढे भगवंत म्हणतात की आणि अज्ञानाला अंकित होऊन जे रागद्वेषांना थारा देते त्या भयंकर आसुरी संपत्तीचे वर्णन केले जाते. ते रागद्वेष निर्माण करते, बाकीच्या सगळ्या वाईट गुण निर्माण करते, अशी जी आसुरी संपत्ती तिचं देखील मी वर्णन करेन की ज्याच्यामुळे ज्ञान टिकत नाही मिळालेलं असेल, त्या ज्ञान मिळवायला अवघड होऊन जातं. दैवी संपत्ती पण सांगेन आणि आसुरी संपत्ती पण मी सांगेन. पुढे ते म्हणतात गीतेच्या 9व्या अध्यायाच्या 12व्या-13व्या श्लोकात दैवासुर संपत्तीचा विषय आलेला आहे. पण ते या दोन्ही संपत्तीचा विस्तार करण्याचे कार्य समोर घेणे आवश्यक होते. पण तितक्यात महत्वाचे वर्णन करण्याचा दुसराच प्रसंग पुढे आला म्हणून देव आता या अध्यात ज्ञानाच्या योगक्षेम वृद्धीच्या प्रसंगाने त्या दैवी आणि आसुरी संपत्तीचे निरूपण करीत आहे. माऊली काय म्हणतात की 9वा अध्याय जो आपण पाहिला होता तसा तो 12वा-13वा श्लोक होता. त्या 9व्या अध्यायातल्या 12व्या-13व्या श्लोकामध्ये या दैवी आणि आसुरी संपत्तीचा थोडा विषय आलेला आहे. मला परत का भगवंतांनी विषय घेतलाय, तर तसं प्रयोजन आलंय की ज्ञान टिकवायचं कसं आहे, म्हणून हा प्रयोजन आलाय आणि म्हणून त्यांनी तो विषय परत घेतला आणि इथे ते सविस्तरपणे सांगणार आहे. इथे जे सांगितलं तसं ते सविस्तरच होतं, मी तुम्हाला सांगतो, पण त्यापेक्षा जास्त सविस्तर मी तुम्हाला सांगेन असं इथे माऊली म्हणतायत. मागच्या अध्यायापासून प्रस्तुतच्या अध्यायापर्यंत संख्येचा अनुक्रम पाहिला असता त्या क्रमात उभय संपत्तीच्या निरूपणाच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रस्तुत अध्यायाचे स्थान 16वे आहे. परंतु ते आता राहू दे. सांप्रत ज्ञानाचे इष्ट किंवा अनिष्ट करण्याच्या कामी सांगितलेल्या याच दोन संपत्ती समर्थ आहेत. भगवंत म्हणतात मी जरी आता इथपर्यंत अध्याय सांगितले ते ठीक आहे, पण आता मी तुम्हाला दैवी आणि आसुर संपत्तीबद्दल सांग. आणि ते पुढे म्हणतात की जे सांप्रत ज्ञान आहे या ज्ञानाचं इष्ट करायचं का अनिष्ट करायचं हे या दोन संपत्ती ठरवत असतात. आणि म्हणून या दोन संपत्तींबद्दल दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीबद्दल सांगितलं पाहिजे. आता काय, जी मुमुक्षूंना आत्मस्वरूपाच्या मार्गाने पोहोचवणारी म्हणजे मोहरूपी रात्र घालवणारी धर्मरूप मशाल आहे ती दैवी संपत्ती तर प्रथम श्रवण.
म्हणजे एक मुमुक्षू माणूस आहे, त्याला आत्मस्वरूप प्राप्त करून घ्यायचं आहे आणि मोहाची जी रात्र आपल्या जीवनामध्ये असते ती नष्ट करायची आहे आणि आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे. त्याला कामाला येणारी जी दैवी संपत्ती आहे तिचं पहिल्यांदा तू श्रवण कर. त्या दैवी संपत्तीबद्दल मी पहिल्यांदा तुला सांगतो. जिथे एक पदार्थ दुसऱ्या पदार्थाच्या प्रयोजनाला सहाय्यक असतो, असे परस्परात अंगांगी भाव असलेले अनेक पदार्थ एकत्र संपादन करणे त्याला व्यवहारात संपत्ती म्हणतात. एखादी गोष्ट आपल्या घरामध्ये आहे संपत्ती, आपण भौतिक संपत्तीबद्दल बोलूया की घरामध्ये आपल्या टीव्ही आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन, एकामेकाला पूरक असतात ना, ते कामं आपली सहज आणि सोपी होतात आणि अशा वस्तू गोळा करायला त्याला आपण भौतिक संपत्ती म्हणतो. तसं ही जी संपत्ती आहे, हे जे गुण आहे, संपत्ती म्हणजे हे जे गुण मी तुला सांगणार ते एकामेकाला पूरक असे गुण आहे. ते एकामेकाला पूरक झाल्यामुळे त्यांचा संग्रह केल्यामुळे आत्मसाक्षात्कार होण्याला सोपं जातं. हे अजून असं तू लक्षात घे. मग अशा गुणांचा, अशा ज्या दैवी गुणांचा आपण संग्रह केला पाहिजे आणि ज्यावेळेस सगळ्या गुणांचा संग्रह होतो त्याला संपत्ती असं म्हणतात. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता हे जे दैवी गुण आपण प्राप्त केले ना, जीवनात आणण्याचा प्रयत्न केला तर आपोआपच आपली कर्म चांगले होतात. पुढे तुमच्या लक्षात येईल, कर्म वेगळी चांगली करायला लागत नाही, ती सहजगत्या घडून येतात असं इथे यांना सांगायचं आहे. ती दैवी संपत्ती मुमुक्षूंना देवाचे सुख निर्माण करते आणि देवाच्या ठिकाणी कल्याण गुणांना, देवभक्ताच्या ठिकाणी दया, क्षमादी सद्गुणांना एकमेव जागवणारी म्हणलं दैवी संपत्ती. ही कशी दैवी संपत्ती? ही जी मुमुक्षू लोक आहे त्यांच्या ठिकाणी ती हे दैवी गुण निर्माण करते, भक्तिभाव निर्माण करते, दया, क्षमा असे सारे गुण जागवते आणि म्हणून तिला दैवी संपत्ती म्हटले आहे. तिच्याने आनंद, संतोष, समाधान प्राप्त होतं आणि मोक्ष मार्गाकडे ती सहजरित्या घेऊन जाते, म्हणून तिला दैवी संपत्ती म्हटले. आता म्हणजे प्रथम गुरूंचं वर्णन, गुरु कृपेचं वर्णन. गुरु आता तुम्ही कृपा कराच, त्याच्याशिवाय मी बोलणारच नाही असं लाडीवाळ हट्ट. आणि हा 16व्या अध्यायाचं प्रयोजन काय आहे? एवढी गीता सांगून झाल्यानंतर याचं प्रयोजन, पूर्वी ते हे गुण सांगितलेले, मग आता परत का सांगणार आहे याचं प्रयोजन, असे सगळे श्लोक रचून साधारणपणे असे 67 श्लोक नाही, 67 ओव्या, 67 वाक्य रचून ते आपल्याला समजून सांगून मग माऊली पहिल्या श्लोकापर्यंत येतात. मी मनाची तयारी करून घेतायत ते. हा, मनाची तयारी करून घेणं आणि आपल्याला अनुकूल असं श्रोत्यांना बनवून घेणं, अशी माऊलींची हातोटी आहे. तुम्ही लक्षामध्ये प्रवचन तर द्यायचंय, पण पार्श्वभूमी तयार केली पाहिजे. शेतामध्ये बी पेरायचं, त्याला भरघोस पीक तर यायला पाहिजे. मग शेताची मशागत व्हायला पाहिजे, खत पाणी त्याच्यात अगोदर जिरून ठेवायला पाहिजे, ते काळंभोर झालं पाहिजे, जमीन तापून घ्यायला पाहिजे आणि मग बी पेरायचं, मग येणार नाही का फळ त्याला? अशी माऊलींची आयडिया आहे. किती हुशार आणि किती ते कर्तव्य दक्ष आहे आणि किती त्याची तयारी बघा तुम्ही. आपण असं वागतो का जीवनामध्ये? आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर किती तयारी करून घेतली बघा त्यांनी. 67 ओव्या रचलेल्या आहेत, म्हणजे 67 वाक्य झाले की नाही, आणि 67 वाक्य समजावे म्हणून आपल्याला किती वाक्य बोलायला लागतात. त्यांच्या एकेका वाक्यामध्ये, एकेका ओळीमध्ये किती गहन अर्थ भरलेला आहे. आणि ते अशी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत की ती 700 वर्षापूर्वी ती आजही लागू आहे. का निसर्गातली उदाहरणं आहेत सगळी. निसर्ग सदैव असतो, सृष्टी सदैव आपल्या आजूबाजूला असते आणि म्हणून ती उदाहरणं सहज लागू पडतात, हे इथे आपल्या लक्षामध्ये येतं. आता आपण पहिल्या श्लोकाकडे जाऊ. पहिल्या श्लोकामध्ये भगवान या दैवी गुणांचं वर्णन करायला सुरुवात करतात. दैवी संपत्ती ते काय म्हणतात? भगवान म्हणाले, अभय, अंतःकरण शुद्धी, ज्ञान आणि योग यांच्या ठिकाणी तनिष्ठता, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप, सरल. भगवान आता एक 27 दैवी गुण आहे, ज्याला 27 दैवी गुणांना मिळून ती दैवी संपत्ती म्हटलं. ते कोणते दैवी गुण आहे? भगवान सांगतात पहिला गुण आहे अभय, म्हणजे भय नसते. दुसरं काय सांगतात? अंतःकरणाची शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी असते. तिसरा गुण काय सांगतात? ज्ञान आणि योग, म्हणजे ज्ञानाची प्राप्ती, म्हणजे ज्ञान आणि योग म्हणजे ज्ञान मिळवण्याकरता करायला लागणारी साधना. या दोघांच्या ठिकाणी तनिष्ठता. दोघांच्या ठिकाणी तनिष्ठता. तिसरं ते काय सांगतात की दान, दान करणं गरजेचं. चौथं ते काय सांगतात की दम, म्हणजे इंद्रियांचं दमन करणे, इंद्रियांना इकडे तिकडे भटकू न देणे. बरोबर आहे. चौथं ते काय सांगतात की यज्ञ करणं गरजेचं आहे.
पाचवं ते काय सांगतात की स्वाध्याय म्हणजे आपण आपलं ध्यान साधना अभ्यास करणं गरजेचं. नामस्मरण ध्यान हे आपण आपला अभ्यास केला. नंतर म्हणतात की तप करणं गरजेचं आहे. तपामध्ये पण 3 प्रकार त्यांनी सांगितले. तप करणं गरजेचं आहे. आणि ते पुढे म्हणतात की सरळता, जीवनामध्ये सरळप्रमाणे वागायला पाहिजे. मनात एक बाहेर एक असं वागू नये की सरळता. आता हे काही गुण सांगितले, काही गुण ते पुढे सांगणार आहे. पण आता या प्रत्येक गुणाचा अर्थ काय आणि ते गुण जीवनामध्ये कसं आणायचं याबद्दल ते बोलणार आहेत ना. म्हणून त्याच्याकरता निरूपण करताना माऊलींनी त्याच्या काही ओव्या रचल्या. तर एक एक गुण घेऊन आपण त्याचं निरूपण आता ऐकूया. माऊली म्हणतात, आता ऐका हो श्रोते हो. त्याच दैवी गुणामध्ये अग्रभागी असलेला असणारा जो बसतो त्याला अभय असे म्हणतात. या सगळ्या दैवी गुणांमध्ये पहिला कोण असेल तो अभय आहे. महापुरात उडी मारली नाही तर बुडण्याची भीतीच नाही. अथवा पथ्याच्या घरी रोगाची पर्वा केली जात नाही. पथ्याने वागण्याला रोगी होण्याची भीतीच नाही. त्याप्रमाणे कोणतेही कर्म किंवा अकर्म कर्तव्य जो अहंकारालाच उत्पन्न होऊ देत नाही आणि अशा रीतीने संसाराचे भय किंवा दरारात नष्ट केला आहे. संसाराचे जे मूळ जे अहंकार तेच उपटून टाकल्यावर भय कोठले. तर भय हे अभय म्हणजे काय? अभय म्हणजे काय आपल्याला साधं सरळ मराठी अर्थ कळतो की अभय म्हणजे काय भय नसणे. आता भयच नाही येणार आपल्याला असं काय करू शकतो आपण? तुम्ही बघा प्रत्येकाच्या मनात काहीतरी भय असतं. कोणाला झोपायचं भय असतं, झोप लागत नाही. कोणाला मुलगा शाळेतून येतो त्यावेळी चिंता असते. कोणाला नवऱ्याचे नोकरीमध्ये पगार वाढण्याचे चिंता असते, भय असते. काही ना काही ते म्हणतात अभय हा पहिला गुण. सगळ्या गुणांचा राजा अभय आहे. तो पहिला सिंहासनावर बसतो म्हणूया. दैवी संपत्तीच्या सिंहासनावर बसणारा पहिला अभय नावाचा गुण. मग ते म्हणतात अभय हा गुण मिळवायचा कसा? आता या गुणाच्या प्राप्तीबद्दल माऊली बोलतात. ते म्हणतात की तुम्ही लक्षात घ्या महापूर नदीला आलेला आहे. महापूर नदीला आलेला आहे. तुम्ही जर महापुरामध्ये उडीच मारली नाही तुम्ही जर महापुरामध्ये उडीच मारली नाही तर महापुरामध्ये तुम्हाला बुडण्याची भीती राहील का? समजा तुम्ही काठावर किंवा ब्रिजवर उभे आहात आणि महापूर आलाय, ब्रिजच्या खाली 5-7 फूट पाणी माहिती आहे, वर पाणी येणार नाही तुम्हाला. पण खूप धो पाणी वाहतंय, त्यात लोक वाहून जात. पण तुम्ही उडीच मारली नाही महापुरात तर तुम्ही वाहून जाल का? नाही वाहून जाणार. साधी गोष्ट आहे. किंवा तुम्ही जर सगळे पथ्य पाळले, वेळेवर जेवण केलं, वेळेवर व्यायाम केला, वेळेवर चांगला आहार घेतला, तर तुम्हाला काही आजारी पडण्याची भीती राहणार आहे का? अजिबात राहणार नाहीये. जो पथ्य पाळत नाही त्यालाच आजाराची भीती असते, त्यालाच रोग होण्याची भीती असते. जो महापुरात उडी मारेल तोच बुडण्याची त्याला भीती असते, अन्यथा बुडण्याची कसली आली भीती? बरोबर आहे की नाही? हे सांगून माऊली काय म्हणतात की कोणतंही कर्म करताना कर्म करा किंवा अकर्म करा, काही का तुम्ही अहंकारच उत्पन्न होऊ दिला नाही तर तुम्हाला भय राहणारच नाही ना. कुठलंही कर्म करताना तुम्ही अहंकारच होऊ दिला नाही. नवरा घरी आलाय, त्याच्याशी आता तुम्ही बोलायला गेलात, त्याला सामोरे गेलात आणि तुम्ही त्याला काही काम सांगितलंय आणि तो म्हणतोय की हा विसरलो बरं का, ते बॉस आज फार रागवले. तुमचं मेलं तुम्हाला विसरायलाच होतं, तुम्हाला काही समजतच नाही. आम्ही दिवसभर काय काय याद्या बनवतो, 4 दिवसापासून सांगते अमुक धमुक, सुरू झाला आपला. पण मी आणि नवरा एक आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. विसरले असेल काही हरकत नाही. अहंकारच नसेल तर भांडण कसलं आलं? भांडणच होणार नाही. हा अहंकार द्वैत ज्यावेळी येतं ना, द्वैत मी आणि तू वेगळा, त्यावेळी अहंकार निर्माण. अहंकार निर्माण झाले की त्याच्याबरोबर मग बाकीचे गुण येतात. मोह, लोभ, बाकी सारे गुण त्याच्याबरोबर येतात. मीपणाचा सगळ्या गोष्टी येतात. आणि मग ते युद्ध चालू होतं. ऑफिस असो, घर असो, कुठेही असो. आलेलं बसमध्ये बसायला गेलोय, रिझर्वेशन नाहीये, 2 जण. अच्छा, मी पकडली तू पकडली, अरे पण मी तू एक द्वैत काय? तू अर्ध्या वेळ बस, मी अर्ध्या वेळ बसतो. एकच परमात्मा दोघांमध्ये. द्वैत काय त्याच्यामध्ये? काय कशाला भांडण होऊन कशाला वाद होणार आहे? पुन्हा द्वैत आलं रे आलं की अहंकार निर्माण आणि अहंकारापासून साऱ्या गोष्टी पुढे निर्माण. मूळ अहंकार. जर कर्म करताना अहंकारच नसेल तर मग तुम्हाला भय कसलं राहील? भय जिथे नाही तिथे अभय गुण आपोआपच येईल. भय जिथे नाही तिथे अभय गुण आलाच. महापुरात उडीच मारली नाही तर बुडायची काय भीती आहे? पथ्य सगळे पाळले तर रोग होईल कसा? बरोबर आहे की नाही? ते साधं
दैनंदिन जीवनातलं उदाहरण सांग. त्यामुळे द्वैत ठेवू नका. म्हणजे तुम्हाला अहंकार येणार नाही, आणि अहंकार आला नाही तर संसाराचं भय काय राहणार आहे तुम्हाला. एक बाई दुसऱ्या बाईला भेटते, किंवा एक माणूस दुसऱ्या माणसाला भेटतो, माझा एवढा पगार, माझ्याकडे ही गाडी, माझ्याकडे ती गाडी, आमचे हे असे, आमचे तसे, सुरू झाला अहंकाराचा पट्टा. झालं का मग असूया निर्माण झाली समोरच्याला, झालेच एक 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 प्रश्न सोड. ते द्वैत काढून टाकलं पाहिजे, असं इथे माऊली सांगतात. अहंकाराला उत्पन्न नाही होऊ दिलं तर संसाराचं भय आणि संसाराचा दराराच नष्ट होऊन जातो, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. असं नंतर संसाराचे मूळ जे अहंकार तेच उपटल्यावर भय कोठले. संसाराचं मूळ काय आहे? अहंकार. तेच उपटून टाकलं मुळात, तर मग भय कसलं येणार आहे. आणि आपण बघा सोसायटी, कॉलनी, नातेवाईक सगळीकडे अहंकारामुळे काय होतं तुम्हाला सांगायची गरज नाही. अहंकार अहंकार अहंकार, त्याच्यामुळेच गडबड होते. तो अहंकार काढला की सगळे प्रश्न सुटायला लागतात. पुढे ते म्हणतात, अथवा सर्वत्र अद्वैत वृत्तीचा प्रसार केल्याने, ज्याने जगत आत्मा असे मानले आणि ज्याने प्रपंचाचे नाव देशोधडीला लावले, तोच अभय झाला असे म्हणायचे. किंवा माऊली काय म्हणतात की सगळे अद्वैत वृत्ती, द्वैत नाही, आपण सारे एक आहोत, असा जर आपण प्रचार प्रसार केला, जे मूळ अध्यात्माचं मूळ आहे ते, की अद्वैत, द्वैत नाही, मी आणि तू एक आहे, असं ज्यावेळी आपण म्हणतो, त्याचा प्रचार प्रसार करतो, तर मग काय जगच एक आहे असं आपण मानायला लागतो. मग कुठे प्रश्न आहे. म्हणजेच आपल्यामध्ये भांडण तंटे राहत नाही, आणि मग प्रपंचाचं नाव देशोधडीला लागून जातं. प्रपंच असा राहतच नाही, कारण सगळीकडे समानता राहते, आणि समानता राहिल्यावरती बाकीचे प्रश्नच निर्माण होत नाही. आणि म्हणून तो जो माणूस आहे जो अद्वैत पाळतो, तोच अभय अवस्थेला पोहोचतो. जो पाळत नाही तो भयाला. जसं संत असतात, आपण बऱ्याच संतांचं उदाहरण पाहिलं, त्यांना लोकांनी खूप त्रास दिला, ते जो त्रास देतात त्याचं पण भलं करतात. तुलाही दबाव देऊन टाकतो काहीतरी, ते राग लोभच नाही ना. असं आपल्याला प्रसिद्ध उदाहरण माहिती, तुकाराम महाराज ऊसाची मुळी घेऊन घरी येत होते, आणि खेळणाऱ्या मुलांनी एक एक ऊस ओढायला सुरुवात केली, सगळे ऊस ओढून झाले, शेवटी एकच ऊस ओढला, तो त्यांनी घरी घेऊन गेले ते. तर त्यांची पत्नी म्हणाली, काय हो? ते म्हणे ऊसाची मोळी होती पण मुलांनी तोडली. म्हणे मग तुम्ही काय केलं? अगं त्यांनाही भूक लागली, त्यांना खायला दिला म्हणे, मी रागवलोच नाही त्यांना, मी त्यांच्यामध्ये काय फरक म्हणाले. असं काय म्हणाले, एक ऊस घेतला आणि एक धपाटा मारला ऊसाचा, त्याचे 2 तुकडे झाले. आता हेही म्हणाले असे, मी 2 धपाटे मारतो तुला, हा चालू झाला असं. त्यांनी तसं नाही, अच्छा 2 तू, एक तू घे की मी घे, आपण एकच आहोत, संपला की प्रश्न. भांडण तंट कुठला आला. आलं की लक्षात. तर हे असं ते अद्वैत अवस्था यायला आहे ना, माहितीये का, काय करायला लागते की तसं तुम्ही वागायला लागतं जीवनामध्ये. डोक्यात ठेवलं, अरे अद्वैत गुण मला आणायचा आहे, 7 दिवस अद्वैत गुणावरती मी प्रॅक्टिस करणार आहे, मी प्रॅक्टिस करणार आहे. हे माहित आहे कॉलनीमध्ये पाणी कमी येते, सोसायटीमध्ये टँकर पाणी आणून टाकतात, कशाला झुंबड करायची. चला किती राहिले, तू थोडं घे मी थोडं घे, विषय संपला ना तिथे. बरोबर आहे की नाही. मग अद्वैत ही गुण जे यांची प्रॅक्टिस करायला लागते. प्रॅक्टिस केली की ते आपल्यामध्ये मोडतात, अलग लक्षात, आणि ते वागण्यामध्ये, तर मग त्याची सवय लागून जाते आपल्याला. पुढे त्यांचा अद्वैत आणि विश्वात्मवृत्ती झाली असता कशाचे भय राहिला. जसे पाणी मिठाला बुडवू पाहते, तो मिठच पाणी सामावून जाते, त्याप्रमाणे आपण सर्व जगाशी अद्वैत राखले हे भय नष्ट होते. मीठ जसे पाण्याशी एक रूप देतात, समभाव आपण ठेवला पाहिजे. ते काय म्हणतात आता माऊली, अद्वैत आणि सारी विश्वात्म वृत्ती एक झाली, अद्वैत भाव ठेवला, सारं विश्व एक आहे अशी वृत्ती झाल्यावरती कसलं भय उरणार आहे आपल्याला. सारं विश्व एक आहे, मीच त्या विश्वाचा एक भाग आहे, आपण सारे एक आहोत, मग काय भय राहणार आहे माणसाला. भयच, आमच्या सोसायटीला आम्ही सारे सगळे एक, तू सेक्रेटरी हो का मी सेक्रेटरी, काय प्रश्न येतो बाबा, जो येईल त्यांनी काम करावं, आणि सगळ्यांनी सगळ्यांचं कल्याण करायचं ठरलं, मग कुठला आला भय आणि कुठला आला प्रश्न. तो पैसे खातो का, सोसायटीच्या याच्यावर होर्डिंग लावलं त्याचे पैसे येतात, ते मेंटेनन्सला वापरणार की नाही, कसलं भय आणि कसली आली चिंता. काय म्हणतात ते आपण बघूया. की जसं आपण पाण्यामध्ये मीठ टाकलं, ते मीठ काय होतं, पाण्यामध्ये सामावून जातं, ते वेगळं करता येत नाही. असे अद्वैत अवस्था आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. आपण समाजामध्ये अद्वैत भावाने राहायला पाहिजे.
मग वैर कुठला आलं? वैर हा प्रकारच नाही, म्हणजेच तुम्हाला भय नसणारी अभय अवस्था प्राप्त होईल. अभय हे सर्व ज्ञानाचा अभिप्राय किंवा निष्कर्ष आहे. ज्ञानेश्वरांनी सत्व शुद्धीवर सुंदर निरूपण केले आहे. ते काय म्हणतात की अभय हा सर्व ज्ञानाचा निष्कर्ष आणि अभिप्राय. सगळ्या प्रकारचं ज्ञान मिळवायला अभय अवस्था आली की ते आपोआप मिळायला लागतं. मग फार काही गोष्टी करायला लागत नाही, बाकी गुण आपोआपच यायला लागतात. हे तुम्ही लक्षात आहे, असं ते सिक्रेट फॉर्म्युला पण आपल्याला सांगतायत. आपण थोडं थांबूया. आता सत्व शुद्धी जो आहे किंवा अंतःकरण शुद्धी ज्याला आपण म्हणतो, हा जो गुण आहे त्या गुणाबद्दल आपण पुढच्या प्रवचनामध्ये बघूया. अशा आपल्याला जवळजवळ 27 दैवी गुण बघायचे आहेत. आणि दैवी गुण पाहिल्यानंतर आसुरी गुण पण कळायला पाहिजे, म्हणून त्या आसुरी गुण पण आपण नंतर बघणार आहोत. मुळात दैवी आसुरी संपत्ती भाग योग असं याचं नाव आहे आणि मोठा छान अध्याय आहे. तर असं करून मी माझ्या शब्दांना विराम देतो. माऊलींचे आणि माऊलींचं स्वरूप असलेल्या श्रीकृष्णाचे आभार मानतो. अर्जुनाच्या प्रश्नार्थक जो त्याचा भाव होता त्यावेळी त्याचे आभार मानतो. आणि आपण सर्वजण आलात, आपल्या हृदयातल्या परमेश्वराला श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो आणि आजचं प्रवचन ते संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम.